तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10वी गणित भाग 1 याच्यामध्ये जे प्रकरण क्रमांक 1 आहे, 2 चलातील रेषीय समीकरण, तर त्याच्यातला संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्याच्यातला प्रश्न क्रमांक 5 आहे, खालील एकसामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. तर काय करायचं आहे, ही दिलेली समीकरणं कुठल्या पद्धतीने सोडवायची आहेत? क्रेमरच्या पद्धतीनं सोडवायचे. त्यातलं हे पहिलं समीकरण आहे. तर पहिलं समीकरण आहे 6x वजा 3y वजा 10 बरोबर 1. याला समीकरण क्रमांक 1 देऊया. आणि दुसरं समीकरण आहे 3x अधिक 5y. तर याच्यातला जो वजा 8 आहे तो इकडे येऊन काय होईल? अधिक 8. म्हणजे 0 अधिक 8 किती येणार? तर 8च येणार. हे झालं समीकरण क्रमांक 2. आता क्रेमर्स पद्धतीमध्ये आपल्याला dx आणि काय शोधायचा असतो? dy. तर समजा मी इथं नंबर दिले 1, 2 आणि 3. तर डी साठी नियम लक्षात ठेवायचा 12. तर डी मध्ये कुठल्या कुठल्या संख्या येणार बघा. तर 1च्या खाली असणाऱ्या संख्या म्हणजे 6 आणि 3. परत 2च्या खाली असणाऱ्या संख्या म्हणजे वजा 3 आणि 5. आता हे जर सोडवायचं असेल तर तिरकस गुणाकार म्हणजे 6 गुणिले 5 मधलं चिन्ह येणार वजा, त्याच्यानंतर वजा 3 गुणिले 3. ओके. तर 6 गुणिले 5 म्हणजे 30 येणार, वजा वजा काय होतील? अधिक, आणि 3 त्रिक 9 म्हणजे 30 आणि 9 किती येणार आहेत? 39. ही डी ची किंमत मिळाली. त्याच्यानंतर शोधायचं आहे ते dx. तर dx साठी नियम लक्षात ठेवायचा 32. 32 म्हणजे 3च्या खाली असणाऱ्या संख्या म्हणजे वजा 10 आणि 8, आणि मग 2च्या खाली असणाऱ्या संख्या म्हणजे वजा 3 आणि 5. वजा 3 आणि 5. तर हे सोडवायचं असेल तरी सुद्धा काय करणार? तिरकस गुणाकार म्हणजे वजा 10 गुणिले 5 मधलं चिन्ह वजा, आणि परत वजा 3 गुणिले 8. ओके. तर 10 गुणिले 5 किती येणार? 50, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा. तर वजा वजा काय होणार? अधिक. 3 गुणिले 8, 3 8 24. तर 50 मधून जर 24 वजा केले आपण तर किती येणार? ते 26, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय येणार? वजा. म्हणजे dx ची किंमत किती झाली? वजा 26. त्याच्यानंतर आपण शोधणार आहे ते dy. तर जर का dy शोधायचं असेल तर dy साठी नियम लक्षात ठेवायचा 13. म्हणजे 1च्या खाली असणाऱ्या संख्या, 1च्या खाली कुठल्या आहेत? 6 आणि 3. ओके. त्यानंतर 3च्या खाली असणाऱ्या संख्या म्हणजे वजा 10 आणि 8. वजा 10 आणि 8. तर हे जर सोडवायचं असेल तर तिरकस गुणाकार म्हणजे 6 गुणिले 8 मधलं चिन्ह वजा येणार, आणि वजा 10 गुणिले 3. ओके. 6 गुणिले 8 म्हणजे किती येणार? 48. परत हे दोन्ही वजा वजा काय होतील? अधिक. 10 त्रिक 30 म्हणजे हे येणार 78. तर dy ची किंमत किती मिळाली? 78. मग आता कुठली पद्धत वापरणार आहे आपण? तर क्रेमर पद्धतीने. तर क्रेमर पद्धतीमध्ये जर x शोधायचं असेल तर त्याचं सूत्र आहे dx छेद d. तर dx किती मिळाला आहे? वजा 26, आणि d ची किंमत किती आहे? 39. ओके. तर हे इथं लिहिलं 39. मग आता जर का या दोघांना सोपं रूप द्यायचं असेल म्हणजे वजा 26 याला भागलं मी 13 ने, आणि 39 ला सुद्धा काय करणार आहे? 13 ने भागणार आहे. 13 ने भागल्यानंतर 13 1 13, 13 2 26, आणि 13 त्रिक 39 म्हणजे किती येणार? वजा 2/3. तसं जर y ची किंमत पाहिजे असेल तर कुठलं सूत्र वापरायचं? dy छेद d. मग dy ची किंमत किती आहे? 78, आणि d किती आहे? 39. ओके. तर ह्या दोघांना भागताना काय करा? 13 ने भागलं तरी चालेल, परत तुम्हाला 2 ने भागावं लागेल. त्यासाठी 26 ने डायरेक्ट काय करा? याला सॉरी, इथे सुद्धा 13 ने भाग घालवावा लागेल आपल्याला, कारण इथं करत असताना सॉरी इथे 13 आणि याला सुद्धा 13 ने भाग घालवावा लागेल. म्हणजे किती येणार? तर 13 ने भाग घालवल्यानंतर 13 ने जर घालवलं तर 13 संग 78, आणि 13 त्रिक 39. ओके. तर पहिल्यांदा 13 नेच घालूया बघ. 13 संग 78 आणि 13 त्रिक 39. परत आणखीन एकदा 3 1 3, 3 2 6. ओके. तर अशा प्रकारे y बरोबर किती येईल? 2. म्हणजे थोडक्यात उकल काय आली? तर उकल लिहिताना अशी लिहायची वजा 2/3 ही, सॉरी आधी असं लिहूया, xy बरोबर x ची किंमत किती आलेली आहे? वजा 2/3, आणि y ची किंमत इथे लिहायची. पहिला x ची किंमत, परत y ची किंमत 2. तर ही आपली त्या समीकरणाची काय असणार आहे? उकल. ओके.
तर आता उदाहरण क्रमांक 2 बघूया. उदाहरण क्रमांक 2 मध्ये जे पहिलं समीकरण आहे ते आहे 4m वजा 2n बरोबर वजा 4. हे पहिलं समीकरण. आणि दुसरं समीकरण दिलेलं आहे 4m अधिक 3n बरोबर 16. तर याला दिला क्रमांक 2. तर याच्यामध्ये सुद्धा dx आणि काय शोधायचं आहे dy. तर त्यासाठी काय करणार, इथे नंबर देणार असे 1, 2 आणि 3. तर डी साठी आत्ता सांगितलेला नियम काय, 1, 2. म्हणजे डी बरोबर 1 च्या खाली कुठल्या संख्या आहेत तर 4. आता इथे एक्स आणि वायच्या ऐवजी dm आणि फक्त dn येणार, कारण चल कुठली आहेत m आणि n. ओके. तर इथे डी साठी 4, 4 आणि इथं 1 आणि 2. पहिला 1 चे लिहिल्या तर 2 च्या खाली असणाऱ्या संख्या म्हणजे वजा 2 आणि 3. आता हे सोडवायचं असेल तर तिरकस गुणाकार म्हणजे 4 गुणिले 3 मधलं चिन्ह वजा, परत वजा 2 गुणिले 4. ओके. तर 4 गुणिले 3 केल्यावर किती येणार 12. दोन्ही वजा वजा काय होणार अधिक, आणि 4 दोन्ही किती येणार 8. तर उत्तर किती आलं डी बरोबर, डी ची किंमत आली 20. 12 आणि 8 20 आले. त्याच्यानंतर dm शोधायचं. तर dm साठी नियम काय लक्षात ठेवायचा 32. 32 म्हणजे 3 च्या खाली कुठल्या संख्या आहेत तर वजा 4 आणि 16. आणि 2 च्या खाली कुठल्या संख्या आहेत तर वजा 2 आणि 3. ओके. तर तिरकस गुणाकार करायचा म्हणजे वजा 4 गुणिले 3 मधलं चिन्ह वजा, परत वजा 2 गुणिले 16. ओके. तर 4 गुणिले 3 किती येणार 12, आणि गुणाकारात फक्त एकच वजा चिन्ह असेल तर वजा 12 येणार. परत हे दोन्ही वजा वजा काय होतील अधिक, आणि 16 गुणिले 2 म्हणजे किती येणार 32. आता चिन्ह भिन्न आहेत म्हटल्यावर वजा बाकी, म्हणजे 32 मधून जर 12 गेले तर किती राहणार 20. म्हणजे dm ची किंमत किती येणार 20 आहे. त्याच्यानंतर आपल्याला शोधायचं आहे dn. तर dn साठी नियम काय लक्षात ठेवायचा तर 13. 13 म्हणजे पहिला 1 च्या खाली असणारी संख्या. 1 च्या खाली कुठल्या आहे 4, 4 हे 4 आणि हे 4. परत दुसरे 3 च्या खाली म्हणजे वजा 4 आणि 16. वजा 4 आणि 16. जर तिरकस गुणाकार केला आपण 4 गुणिले 16 वजा मधलं चिन्ह वजा, परत वजा 4 गुणिले 4. तर 16 गुणिले जर 4 केले तर येणार 64. वजा वजा काय होणार अधिक, 4 चौक 16. 16 आणि 64 किती येणार 80. म्हणजे dn ची किंमत किती आली 80. आता कुठली पद्धत वापरतोय आपण हे सोडवण्यासाठी, क्रेमर पद्धतीने. जर क्रेमर पद्धतीचा विचार केला तर एक्स ची किंमत काय येणार आहे dx छेद d. आता इथे m आणि इथे m आणि n आहे, त्यामुळे असं लिहूया क्रेमर पद्धतीने m बरोबर dm छेद d. तर dm किती आहे 20. ओके. dm आहे 20 आणि d ची किंमत पण किती आहे 20. 20 ने 20 ला भागलं 20 एक्के 20. तसं n ला dn छेद d. तर dn किती आहे 80. 80 ला जर 20 ने भागलं तर 20. ओके. 20 एक्के 20, 20 चौक 80. म्हणजे n बरोबर किती आले 4. म्हणजे उकल कशी लिहिणार, उकल बरोबर उकल mn बरोबर m ची किंमत आहे 1 आणि n ची किंमत आहे 4. तर हे आपलं काय होणार अचूक उत्तर. ओके. तर आता उदाहरण क्रमांक 3 बघूया. उदाहरण क्रमांक 3 मध्ये हे समीकरण आपल्या समोर आहे. तर ह्या समीकरणाला जर आपण डायरेक्ट सोडवायला घेतलं तर इथे अपूर्णांक आहे आणि कॅल्क्युलेशन करायला आपल्याला काय होणार प्रॉब्लेम येणार. तर त्यासाठी इथे छेदामध्ये किती आहे 2 आहे. तर दोन्ही बाजूस काय करायचं 2 ने गुणायचं. म्हणजे प्रत्येक पदाला 2 ने गुणायचं. 2 गुणिले 3x, 2 गुणिले 2y आणि 5/2 ला आपण कितीने गुणायचं 2 ने. म्हणजे ह्या प्रत्येक पदाला पहिल्या, दुसऱ्या आणि इकडे पलीकडे तिसऱ्या प्रत्येकाला 2 ने गुणलं, कारण छेदात किती आहेत 2. तर याचं उत्तर काय येणार 2 गुणिले 3 म्हणजे 6x येणार. त्याच्यानंतर 2 गुणिले 2 म्हणजे 4y, 2 ला 2 गेले किती राहिले 5. याला समीकरण क्रमांक 1. तसं इकडे या साईडला इथे छेदामध्ये सगळ्यात मोठी संख्या किती आहे 3. तर दोन्ही बाजूस काय करायचं 3 ने गुणायचं. म्हणजे पहिल्या पदाला 3 ने गुणलं, अधिक 3y ला सुद्धा 3 ने गुणलं, आणि 4/3 जे याला वजा चिन्ह आहे याला सुद्धा 3 ने गुणलं. इकडे काय होईल 3 3 कॅन्सल होईल, म्हणजे हे 1 x येणार. 3 त्रिक 9y, 3 ला 3 गेले म्हणजे किती वजा 4. तर याला समीकरण क्रमांक 2 दिले. आता हे एकाखाली एक लिहून घेऊया. 6x वजा 4y बरोबर 5. हे समीकरण 1. आणि दुसरं समीकरण आहे 1x अधिक 9y बरोबर वजा 4. ओके. हे समीकरण 2 आहे. तर हे समीकरण मिळवल्यानंतर इथे जर का आपण बघितलं 3 शोधायचं आहे आपल्याला dx आणि dy.
तर डी साठी काय ट्रिक सांगितली आहे 12, म्हणजे इथे असे क्रमांक लिहायचे 1 2 3. डीचा क्रमांक आहे 12. 12 म्हणजे 1च्या खाली असणारे नंबर 6 आणि 1, आणि 2च्या खाली असणारे नंबर -4 आणि 9. मग यांचा तिरकस गुणाकार केला म्हणजे 6 गुणिले 9 मधलं चिन्ह वजा, परत -4 गुणिले 1. ओके, तर 6 गुणिले 9 म्हणजे किती येणार आहे 96 54. हे दोन्ही वजा वजा काय होतील अधिक, म्हणजे 4 1 4 येणार. 54 आणि 4 किती आले 58, म्हणजे डी ची किंमत किती आली 58. त्यानंतर dx बरोबर, dx साठी नियम लक्षात ठेवायचा 32. 32 म्हणजे पहिला 3च्या खाली असणाऱ्या संख्या, म्हणजे 5 आणि -4, परत 2च्या खाली असणाऱ्या -4 आणि 9, -4 आणि 9. तर याच्यात तिरकस गुणाकार केला म्हणजे 5 गुणिले 9 मधलं चिन्ह वजा, परत -4 गुणिले -4. ओके, आता याच्यात 5 गुणिले 9 केले तर 5 गुणिले 9 किती येणार 45. हे दोन्ही वजा वजा काय होणार अधिक, परत हे अधिक आणि वजा म्हणजे काय राहणार वजा. तर ओव्हरऑल काय येणार चिन्ह वजा, आणि 4 गुणिले 4 किती येणार 16. ओके, आता इथे dx बरोबर 45 मधून जर 16 घालवले तर त्याचं उत्तर येणार 29, म्हणजे dx बरोबर. तर आता आपण शोधायचं आहे dy. तर dy बरोबर, डीवायचा नियम लक्षात ठेवायचा 13, म्हणजे 1च्या खाली संख्या, तर 1च्या खाली कुठली संख्या आहे 6 आणि 1. तर या संख्या लिहिल्या 6 आणि 1. परत 3च्या खाली असणारी संख्या, 3च्या खाली कुठल्या संख्या आहेत 4 आणि -5. 13 मधला हा 3. ओके, 5 आणि -4, 5 आणि -4. तिरकस गुणाकार केल्यावर किती येणार 6 गुणिले -4 मधलं चिन्ह वजा, त्याच्यानंतर 5 गुणिले 1. ओके, साइन चौक 24 आले, आणि गुणाकारात एकच वजा आहे तर वजा येणार, परत 5 1 5. आता इथे काय राहिलं वजा 24 वजा 5, चिन्ह समान आहेत बेरीज, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे वजा, म्हणजे dy ची किंमत किती आली -29. मग आता कुठली पद्धत वापरणार क्रेमर पद्धतीनुसार. क्रेमर पद्धतीनुसार x बरोबर dx अधिक d. तर dx किती आहे 29 आहे, आणि d किती आलाय तर d आलाय 58. ओके, तर या दोघांना जर काय केलं आपण 29 ने भागलं. ओके, दोघांना पण कितीने भागलं 29 ने. तर 29 ने भागल्यानंतर किती येणार आहे त्याच्यात 29 1 29, पहिला भागाकार 29 1 29, 29 दुनी 58. तशी y ची किंमत dy छेद d, म्हणजे dy ची किंमत आली आहे -29 आणि हे आहेत 58. तर जर का याला परत 29 ने भाग घालवला, -29 भागिले 29, 58 भागिले 29, म्हणजे 29 1 29 आणि हे वजा चिन्ह म्हणजे -1, 29 दुनी 58, म्हणजे थोडक्यात उकल बरोबर xy. तर x ची किंमत किती आहे 1/2. ओके, आणि y ची किंमत किती आहे -1/2. तर हे आपलं काय असणार आहे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. ओके, तर आता उदाहरण क्रमांक 4 बघूया. उदाहरण क्रमांक 4 काय आहे, त्यातलं पहिलं समीकरण आहे 7x अधिक 3y बरोबर 15. हे पहिलं समीकरण आहे. आता दुसऱ्या समीकरणामध्ये x पद नंतर आहे, तर ते पहिला लिहा, म्हणजे -5x चिन्हासहित, आणि याचं चिन्ह आहे अधिक 12y बरोबर 39. म्हणजे सोडवायला सुरुवात करताना पहिलं x पद नंतर y पद आणि संख्या पलीकडे. मग आता आपण ट्रिक वापरायची 1 2 3 असे नंबर लिहा. डी ची जर किंमत काढायची तर काय नियम सांगितलाय मी 12. तर याच्यात डी बरोबर 12, म्हणजे 1च्या खाली कुठल्या संख्या आहेत 7 आणि -5, 2च्या खाली कुठल्या संख्या आहेत 3 आणि 12. ओके, तर हे सोडवायचं असेल तर तिरकस गुणाकार, म्हणजे 7 गुणिले 12 मधलं चिन्ह वजा, आणि परत 3 गुणिले -5. ओके, तर हे केल्यानंतर इथे 12 गुणिले 7 केले तर किती आले 84 आले. परत इथे दोन्ही चिन्ह वजा वजा काय होतील अधिक, आणि 3 गुणिले 5 केले तर किती येणार 15. ओके, तर या दोन्हींची जर बेरीज केली आपण तर 9 आणि 8 आणि 1 9, म्हणजे डी ची किंमत किती आली डी बरोबर 99. दुसरं शोधायचं आपल्याला dx. तर dx साठी नियम काय आहे किंवा ट्रिक काय सांगितलं मी 32. तर 32 म्हणजे पहिला 3च्या खाली संख्या 15 आणि 39. ओके, 15 आणि 39. दुसरं 2च्या खाली कुठल्या संख्येत 3 आणि 12. ओके, 3 आणि 12. तर हे जर केलं आपण
तर पहिली स्टेप आपली काय असणार आहे, तिरकस गुणाकार म्हणजे 15 गुणिले 12 वजा मधलं चिन्ह वजा आणि 3 गुणिले 39. ओके, तर 15 गुणिले 12 हे केलं तर किती येणार, 180. परत 3 गुणिले 39. ओके, 3 गुणिले 39 म्हणजे किती येणार, 117. ओके, आता 180 मधून जर का आपण 117 वजा केले तर त्याचं उत्तर किती येणार आहे, 63. म्हणजे dx ची किंमत किती आली, 63. तसंच शेवटी आता dy. तर dy शोधायचं असेल तर नियम लक्षात ठेवायचा. सॉरी, इथे dx ची ट्रिक आहे, dx. ओके, dx साठी 32 आणि dy साठी 13. तर 13 म्हणजे 1च्या खाली कुठल्या संख्या आहेत, तर 7 आणि वजा 5. ओके, 7 आणि वजा 5. तसं 3च्या खाली कुठल्या संख्या आहेत, 15 आणि 39. 15 आणि 39. ओके, तर तिरकस गुणाकार म्हणजे 7 गुणिले 39. ओके, मधलं चिन्ह वजा, त्याच्यानंतर 15 गुणिले वजा 5. ओके, तर पहिलं काय आहे त्याच्यात 7 गुणिले 39 केलं आपण ह्या दोन्हींचा गुणाकार, तर तो येणार आहे 273. परत हे वजा वजा काय होतील, अधिक, आणि 15 गुणिले 5 केले तर किती येणार आहे, 75. हा, तर अधिक 75 जर केले आपण तर ह्या दोघांची बेरीज किती येणार, 348. म्हणजे dy बरोबर किती आले, 348. तर कुठली पद्धत वापरणार आहे आपण, क्रेमर पद्धतीने किंवा क्रेमर पद्धतीनुसार. तर आता क्रेमर पद्धतीनुसार जर का आपल्याला x पाहिजे असेल तर x चं सूत्र काय आहे, dx छेद d. तर dx ची व्हॅल्यू किती आहे, तर ती आहे 63. आणि d ची किंमत किती आहे, d ची किंमत मिळाली आपल्याला 99. ओके, तर आता याच्यात जर आपल्याला x ची किंमत शोधायची असेल तर 63 आणि 99 या दोघांना काय करायचं, आपण 9 ने भाग घालवायचा. ओके, तर x बरोबर 63 ला 9 ने जर भाग घालवला तर 7, आणि इथे 99 ला 9 ने भाग घालवला तर 100, म्हणजे 991 म्हणजे x ची किंमत किती आली, 711. आणि जर y पाहिजे असेल तर dy छेद d. ओके, तर dy किती आहे, 348. ओके, 348 आणि d ची किंमत आहे 99. तर या दोघांना सुद्धा आपण काय करू शकतो, 3 ने भाग घालवू शकतो. 9 ने जाणार नाही दोघांना, त्यामुळे 3 ने भाग घालवा. तर इथे पहिल्यांदा 348 ला जर भाग घालवला, 3 एक्के 3, परत 3 एक्के 3, 1 उरणार 18, आणि 3 संग 18. ओके, 116 आले. परत 3 त्रिकणव आणि 3 त्रिकणव म्हणजे y ची किंमत किती आली, 116/33. म्हणजे उकल कशी लिहिणार, उकल बरोबर xy. तर त्यातली x ची किंमत किती आहे, 7/11, आणि y ची किंमत किती आहे, 116/33. तर हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. ओके, तर आता आपण उदाहरण क्रमांक 5 बघूया. उदाहरण क्रमांक 5 मध्ये हे जे समीकरण दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये हे जे 3 पदं आहेत ती समान दिलेली आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करावं लागेल, आपल्याला 2 समीकरणं याच्यातून तयार करावी लागतील आणि मग ती क्रेमर्स पद्धतीसाठी सोडवावी लागतील. तर पहिली गोष्ट काय करणार आपण, तर याच्यामध्ये हे तिघं पण समान आहेत. याचा अर्थ हा पहिला आणि तिसरा हे तिन्ही आपण काय करूया, समान घेऊया. म्हणजे x अधिक y वजा 8 छेद 2 बरोबर 3x वजा y छेद 4. तर हे दोन्ही पहिल्यांदा समान घेतले. आता हे जर सोडवायचं असेल तर याच्यात काय करणार, तिरकस गुणाकार करणार आपण. म्हणजे 4 गुणिले पूर्ण हा कंस म्हणजे x अधिक y वजा 8 बरोबर 2 गुणिले हा इकडचा कंस 3x वजा y. ओके, तर 4 गुणिले x केले तर किती येणार, 4x अधिक 4 गुणिले y म्हणजे 4y, आणि 4 गुणिले 8 तर किती आले ते 32. परत या 2 ने आत गुणायचं कंसाच्या आत, 3x वजा 2y. आता इथे काय करणार आपण, तर हे अधिक 6x आहेत तर ते इकडे येऊन काय होतील, वजा, म्हणजे 4x वजा 6x. परत अधिक 4y आहेत, तर हे ते आहे तिथेच आहेत. वजा 2y इकडे येऊन काय होणार, अधिक 2y, आणि वजा 32 ला आपण इकडे आणूया. वजा 32 चे काय होतील, अधिक 32. ओके, ते केल्यानंतर 6 मधून 4 गेल्यानंतर किती राहणार, 2, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय येणार, वजा. त्याच्यानंतर 2 आणि 4 किती येणार, ते 2 आणि 4 6y येणार बरोबर 32. आता काय करायचं, हे समीकरण आणखीन सोपं होण्यासाठी दोन्ही बाजूस 2 ने भागायचं. प्रत्येक पदाला कितीने भागायचं, 2 ने. 2 ला 2 गेले म्हणजे काय राहिले, वजा x, परत अधिक 6y, आणि 32 ला 2 ने भागल्यानंतर किती येणार, 16. तर याला काय केलं मी, क्रमांक 1 दिला. ओके,
तर हे पहिलं समीकरण मला मिळालं. सॉरी, इथे बे के बे आणि बे त्रिक 6 म्हणजे इथं किती येणार 3y. ओके, 3y. तर समीकरण 1 मी जरा व्यवस्थित लिहितो. -x अधिक 3y बरोबर 16. तर याला दिला क्रमांक 1. ओके, कारण बे के बे आणि बे त्रिक 6. बाकी इथे आपण 2 ने भाग घालवल्यावर 16 आलेला आहे आणि इथे 2 ला 2 कॅन्सल, ते आलेलं आहे. आता हे झाल्यानंतर पुढचं सोडवताना आता काय करायचं, तर समीकरण 2 आणि समीकरण यातले पहिलं पद आणि दुसरं पद आणि तिसरं पद हे घ्यायचे. म्हणजे x अधिक 2y वजा 14/3 बरोबर 3x वजा y/4. ओके, तर हे याच्यात तिरकस गुणाकार केल्यावर काय येणार, तर 4 गुणिले पूर्ण कंस म्हणजे x अधिक 2y वजा 14 बरोबर 3 गुणिले हा तिरकस गुणाकार 3x वजा y. आता 4 ने आतमध्ये गुणलं तर 4 गुणिले x किती येणार 4x, 4 दुनी 8y, परत 14 गुणिले 4 केले किती येणार 56, परत 3 केले 3 त्रिक 9 x परत वजा 3y. ओके, तर याच्यात काय करणार आहे मी, हा अधिक 9x याच्याकडे येऊन काय होईल वजा, म्हणजे 4x वजा 9x, परत इथे ऑलरेडी अधिक 8y आहे, तर वजा 3y इकडे येऊन काय होतील अधिक 3y, आणि वजा 56 इकडे येऊन काय होतील अधिक 56. ओके, तर हे समीकरण काय येईल, तर 9 मधून 4 गेले 5 राहिले, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 8 आणि 3 केल्यावर किती आले 11y बरोबर 56. ओके, तर याला समीकरण क्रमांक 2. तर समीकरण 1 हे मिळालं आपल्याला आणि हे 2, तर एकाखाली एक लिहून घेऊया. वजा x अधिक 3y बरोबर 16 हे पहिलं समीकरण आहे, आणि दुसरं समीकरण काय मिळालं आपल्याला वजा 5x ओके अधिक 11y बरोबर 56. तर याला 2. तर आता काय शोधायचं आपण, डी बरोबर. तर डी साठी नियम काय लक्षात ठेवायचा 12. तर इथे अशा संख्या लिहायच्या 1, 2 आणि 3. डीचा अर्थ काय, 1च्या खालील कुठल्या संख्या. आता इथे काही नाही म्हणजे 1 घ्यायचं, तर किती येणार वजा 1 आणि वजा 5 1च्या खालच्या संख्या, आणि 2 आहे म्हणजे 3 आणि 11. ओके, तर हे केल्यावर हे तिरकस गुणाकार केल्यावर किती येणार, तर इथे वजा 1 गुणिले 11 मधलं चिन्ह वजा आणि 3 गुणिले वजा 5. ओके, तर 11 1 11 चिन्ह कुठलं येणार वजा, परत हे वजा वजा काय होतील अधिक, 3 किती येणार 15, म्हणजे किती आले ते 15तून 11 गेले म्हणजे 4 उरले. तर डी ची किंमत किती आलेली आहे, डी बरोबर 4. त्याच्यानंतर दुसरं आपण शोधणार आहे ते dx. तर dx साठी नियम काय आहे, तर लक्षात ठेवायचं dx साठी 32 आहे. 32 म्हणजे पहिला 3, 3च्या खाली कुठल्या संख्या आहेत 16 आणि 56. 3 नंतर 2 आहे, 2च्या खाली संख्या 3 आणि 11. ओके, 3 आणि 11 बरोबर 16 गुणिले 11 पहिला तिरकस गुणाकार, मध्ये वजा 3 गुणिले 56 करायचे. ओके, आता जर का आपण 16 गुणिले 11 केले तर त्याचं उत्तर येणार आहे 176, आणि 3 गुणिले 56 म्हणजे ते येणार आहे 168. ओके, तर 176 मधून 168 जर वजा केले आपण तर त्याचं उत्तर येणार आहे 8. म्हणजे dx ची किंमत किती आली, dx बरोबर 8. त्याच्यानंतर पुढे dy बरोबर, dy साठी लक्षात ठेवायचा नियम 13. आता 13 म्हणजे काय, 13 मध्ये पहिल्यांदा कोण आहे 1, तर 1च्या खालील संख्या वजा 1 आणि वजा 5, वजा 1 वजा 5, परत 3 आहे, 3च्या खाली कुठला 16 आणि 56, 16 आणि 56. ओके, हा तिरकस गुणाकार केला, वजा 1 गुणिले 56 मधलं चिन्ह वजा आणि 16 गुणिले वजा 5, तर किती येणार हे 56 गुणिले 1 केलं तर 56 1 56, चिन्ह कुठलं आलं वजा, परत हे दोन्ही वजा वजा काय होतील अधिक, तर 80 आले, 16 पंचे 80 आले, तर 80 त्याच्यातून किती वजा केले आपण 56 वजा केले म्हणजे 24 येणार. तर dy बरोबर किती आले 24. तर क्रेमर्स पद्धतीने, कुठली पद्धत वापरतोय आपण क्रेमर पद्धतीने, तर ती जर क्रेमर पद्धत आपण वापरली तर x ची किंमत काय येणार dx छेद d. तर dx ची किंमत किती आली, dx बरोबर 8, d ची किंमत 4 म्हणजे 8/4. तर याला सोपं रूप दिल्यावर 4 1 4 4 2 8 म्हणजे x ची किंमत आली 2. तसंच y ची किंमत dy छेद d, तर dy ची किंमत किती आहे 24/4 म्हणजे
डी ची किंमत आहे 4, 4 एके 4, 4 सक्क 24. म्हणजे उकल काय येणार, समीकरणांची उकल एक्स वाय, एक्स ची किंमत किती आहे, एक्स बरोबर 2 आणि वाय ची किंमत किती आहे, वाय बरोबर 6. ही त्याची काय असणार आहे त्या समीकरणाची उकल. तर इथे आपण 5ही उदाहरणं सोडवले. ओके, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जे पुढचे प्रश्न आहेत ते बघूया. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिसेल, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता.